आपण ती काळजी घेतली पाहिजे. फार गमतीशीर उमेदवार इकडे उभे आहेत. साखर सम्राट उभे आहेत. आता साखर सम्राट त्यांनी कारखाना चालवावा, उत्तम कारखाना त्यांनी चालवावा, लोकांना साखर द्यावी, लोकांना गुळ द्यावा. गुळवे आमचे आहेत ना, तुम्ही गुळ द्या. एक म्हणे मद्य सम्राट आहेत, तुम्ही गुत्त्यावर बसा. तुम्ही इथे काय करताय? संदीप गुळवे यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. ते रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी काम केलं आहे. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत ते काम करत आहेत. अनुभव दांडगा आहे. त्यांच्याकडे पाहिल्यावरच वाटतं की ते शिक्षकांचे प्रश्न सोडवतील. चेहरा हसतमुख, सकारात्मक, पॉझिटिव्ह, रडगाणं नाही, जिंकण्याची जिद्द आहे आणि म्हणून ते जिंकणार आहेत. असाच माणूस तुमचे प्रश्न सोडवू शकेल. नितीन ठाकरे साहेब आपलं भाषण मगाशी मी ऐकत होतो. तुम्हाला बरेच शुभशकून झालेले आहेत. राजाभाऊ वाजे खासदार झाले, तुमचे सदस्य. शोभाताई बच्छाव खासदार झाल्या, तुमचे सदस्य. आता तुमचे संचालक आमदार होत आहेत. आता माझा प्रश्न असा आहे सगळ्यांना, सदस्य आणि संचालक यांचा शुभशकुन आहेच, आता तुमचं काय करायचं? आता तुम्ही, आता ठाकरे साहेब तुम्ही निर्णय घ्या. बघा सगळे कसे छान दिसतात, गळ्यामध्ये भव्य मफलर. पहा, मागे पहा, पुढे पहा. ज्यांनी ज्यांनी गळ्यामध्ये भगवं घातलेला आहे त्यांचा मार्ग निर्वेदपणे असा पुढे गेलेला आहे. आपण तर त्या संस्थेचं नेतृत्व करता, त्याच्यामुळे आपलं जे ताट आहे ते मोठं असायला पाहिजे. असं मी गंमत नाही करत. स्वतः ठाकरे साहेब